हाय, मी ज्योती. तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही आलेलो आहोत जेजुरीला खंडेरायाच्या दर्शनासाठी. येताना आम्ही बसनी चाललोय, त्यामुळे स्टँड पासून चालत चालत आलोय. मी आणि हर्ष आम्ही दोघं चालत चालत पुढे आलोय, बाकीचे सगळे मागे आहेत. फायनली आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. तिथे आल्यानंतर सुरुवातीला तर आम्ही देवासाठी भंडारा घेतला. त्यानंतर समोर दिसणारे नंदीचे मंदिर तिथे आम्ही दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही गड चढायला सुरुवात केली. गडाच्या मुख्य द्वाराच्या पुढे आल्यानंतर हर्ष काही गड चढत नव्हता, कारण तो गाडीसाठी रुसून बसला होता. एका ठिकाणी मग त्याला गाडी घेतली. गड चढायला भरपूर आहे, त्यामुळे आई म्हणत होते की माझा खूप पाय दुखतोय, त्यामुळे मी इथूनच दर्शन घेते. 5 पायऱ्या आईने चढल्या, त्यांनी तिथूनच दर्शन घेतलं आणि हर्षला पण गाडी घेतली, त्यामुळे तो पण आमच्या सोबत यायला तयार झाला. मग आम्ही चौघं मिळून गड चढायला सुरुवात केली आणि आई तिथेच थांबल्या. आई म्हणत होते की गड चढायला मी चढेल, पण दुसऱ्या दिवशी मला खूप त्रास होईल आणि उतरताना पण त्रास होईल, त्यामुळे त्या तिथंच थांबल्या. आम्ही मात्र गडाच्या मध्यभागी आल्यानंतर खाली असं काही दृश्य दिसत होतं, खूप छान. गडाच्या मध्यभागी आल्यानंतर असे जागरण गोंधळ घालतानाचे दृश्य आपल्याला दिसतात. आता आम्हाला तर काही घालायचं नव्हतं, त्यानंतर आम्ही पुढे गड चढायला सुरुवात केली. हर्षला चालवत आणल्यामुळे आम्ही मध्ये मध्ये थांबत होतो. फायनली आम्ही शेवटच्या टप्प्यावर आलो गडाच्या आणि हे शेवटच्या पायऱ्या खूप तीव्र उताराच्या आहेत, त्यामुळे हळूहळू वरती चढलो. त्यानंतर गडावर आल्यानंतर असं काही दृश्य होतं. रविवार असल्यामुळे खूपच गर्दी होती. आधीच आम्हाला खूप उशीर झाला होता, त्यामुळे जास्त वेळ न घेता आम्ही दर्शन घेतले आणि प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. प्रदक्षिणा घालताना बाजूला गर्दी नव्हती, पण समोरच्या बाजूला खूप गर्दी होती. इथं गर्दी वगैरे नव्हती, त्यामुळे आम्ही इथं उभे राहून बरेचसे फोटो वगैरे काढले पटापट आणि त्यानंतर मंदिराच्या आम्ही पाठीमागच्या बाजूला आलो. पाठीमागच्या बाजूला आपल्याला दिसते की तिकडे कडे पठारकडे जाण्यासाठी रस्ता आहे. त्याचबरोबर तिकडे बानुबाईचं मंदिर आहे, तिकडे पण जायला आपल्याला इथूनच जावं लागतं मंदिराच्या पाठीमागच्या बाजूनी. मंदिराच्या आतमध्ये दर्शन घेण्यासाठी बघू शकताय तुम्ही खूप मोठी रांग होती, त्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि प्रदक्षिणाही पूर्ण केली. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर आम्ही मंदिराचा जो एकदम शांत वाटणारा जो भाग आहे त्या ठिकाणी थोडा वेळ थांबलो, जो की हा होता. इथून खूप छान खाली दिसतं. तिथे एक दादा होते, ते म्हटले आम्हाला तळी भरायचे, तळी भरायला या. मग बाबा आणि हे हर्ष हे सगळे मिळून तळी भरायला गेले. तळी भरून झाल्यानंतर आम्ही गड उतरण्यासाठी खाली आलो. बाहेर जाण्याचा मार्ग वेगळा होता, जो की हा होता. तिथून आम्ही बाहेर आलो. येतानाही खूप तीव्र उताराच्या पायऱ्या होत्या. येण्याचा मार्ग जरी वेगळा असला तरी इकडच्याही पायऱ्या तीव्र होत्या. येताना आम्ही प्रसाद वगैरे घेतला. तर अशा प्रकारे आमचं गडावरचं दर्शन झालं होतं. त्यानंतर आम्ही गड उतरून खाली आलो. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जाता जाता चॅनेलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.